नमस्कार, मी चंदू भैया। मी खरं म्हणजे 26 तारखेला पत्रकार परिषद घेतली होती। त्याच्यानंतर 4 वाजता ताईने हिनाताईने सुद्धा पत्रकार परिषद घेतली। माझी इच्छा होती परत 6 वाजता घेऊन टाकावं, लोकांना सत्य काय ते कळवू द्यावं, पण ताईची पत्रकार परिषद बघून मी एकदम निवांत उत्तर दिलं पाहिजे अशी माझी मनामध्ये ठरलं आणि मी आज तुमच्या समोर येत आहे। मी सर्वप्रथम मोदी साहेबांचा अपमान हिनाताईने केला म्हणून हिनाताईचा जाहीर निषेध करतो। कारण वस्तुस्थिती अशी आहे की त्या बोलल्यात की मी माझ्या कर्तृत्वावर निवडली आहे। मी 9 टर्म निवडून आलेल्या माणिकराव दादाला पाडलं, मी 6 टर्म निवडून आलेल्या आमदार केसी पाडवींना पाडलं, कारण माझ्या कामामुळे कर्तृत्वामुळे आणि गावित परिवाराच्या लोकप्रियतेमुळे पाडलं नाही। काही तसं नाहीये। 2014च्या पूर्वी तुमची काय लोकप्रियता होती तुमचंच माहीत। 2014च्या पूर्वी तुमचं काहीच कर्तृत्व नव्हतं। आपण फक्त वासरासारख्या साहेबाच्या मागं फिरत होत्या। तुम्हाला खरं निवडून दिलं ते आदरणीय मोदी साहेबांनी। मोदी साहेबांच्या नावानं मतं मागितली गेली। मोदी साहेब माझ्या पेट्रोल पंपाच्या मागे सभेमध्ये सुद्धा आले होते। मोदी साहेबाची लाट होती 2014 मध्ये बी आणि 19 मध्ये बी, हे नाकारून चालणार नाही। आणि म्हणूनच काय पूर्ण देशामध्ये मोदी साहेबाची एवढी लाट होती की येडे बाबडे बी निवडून येऊन गेले। तर तुम्ही तर डॉक्टर होत्या, पण तुम्ही विचार करा, तुम्ही फक्त लाखाच्या घरात निवडल्या, लाखाच्या दोघी निवडणुकीमध्ये फक्त लाखाच्या घरात निवडल्या। लोक 5-5 लाख 4-4 लाख 3-3 लाखाने निवडून आले। आपल्या खानदेशामध्ये सुद्धा 4-4 5-5 लाखाने निवडून आलेले खासदार आहे, पण तुम्ही फक्त 1 लाख मतांनी निवडून आल्या दोन्ही निवडणुकीमध्ये। तरी तुम्ही म्हणतात की आमचं कर्तृत्व होतं, आमचं हे होतं। नाही, मोदी साहेब स्वतः मतं मागायला आले 14ला माझ्या पेट्रोल पंपाच्या मागं, तर मोदी साहेबांनी हे सुद्धा सांगितलं नाही की हिना गाविताला मत द्या असं। मोदी साहेबांनी हेच सांगितलं कि तुम्हारा कमल का निशानी का बटन दबाना, तुम्हारा वोट सीधा मोदी के खाते में जाएगा। आणि म्हणून लोकांनी मतं दिली। मी तर तुम्हाला मिळालेल्या मताच्या 90% लोकांना तुम्ही विचारून घ्या की तुम्ही मला मत दिलंय की मोदी साहेबाला मत दिलंय, तो प्रत्येक माणूस सांगेल की नाही आम्ही मोदी साहेबाला मत दिलंय। मोदी साहेब निवडले ताई माणिकराव दादाच्या विरुद्ध, तुम्ही नाही निवडल्या। केसी पाडवीच्या विरुद्ध तुम्ही नाही निवडल्या, मोदी साहेब निवडले। आणि म्हणून तुम्ही मोदी साहेबाला सुद्धा श्रेय देत नाही, याच्यात मी तुमचा निषेध करतो। ही निवडणूक, दोन्ही निवडणूक या मोदी साहेबांच्यामुळेच तुमचा परिवार जिंकलाय। तुमच्या परिवाराची फार लोकप्रियता होती असं काही तुम्ही भ्रमात राहू नका, पण आदरणीय मोदी साहेबाची लाट होती आणि त्या लाटीमध्येच सगळे जण देशामध्ये निवडून आले। पण आपण मात्र लाखाच्या घरात निसटता विजय घेतला असं माझं वैयक्तिक मत आहे। माणिकराव दादा तो माणूस आहे। आता खरं म्हणजे माणिकराव दादावर बी बोललं पाहिजे, पण वेळ आल्यावर मोदी साहेब काय बोलले हे बी मी तुम्हाला दाखवतो। कारण याच्या पूर्वी आता राज ठाकरेंची आठवण येते की लाव रे तो व्हिडिओ, तसं मी आता या क्लिपमध्येच तुम्हाला दाखवणार आहे की मोदी साहेबांनी कशी मतं मागितली, मोदी साहेबांनी काय सांगितलं आणि मग नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने मतं दिली। या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांसमोर मी आजपर्यंत निवडणुका लढून मी जिंकली आहे। आज माझे केंद्रीय मंत्री आदरणीय माणिकराव दादा यांच्या विरोधात निवडणूक मी लढवली आहे, जे 9 वेळा निवडून आले होते आणि 10व्यांदा निवडणुकीला उभे होते। ॲडव्होकेट केसी पाडवी हे नंदुरबार जिल्ह्याचे सगळ्यात सिनियर आमदार होते, त्यांच्यासमोर मी निवडणूक लढली। म्हणून मला माझ्या कामावर विश्वास आहे। मी हा कधीच विचार करत नाही की माझ्यासमोर कोणता उमेदवार आहे किंवा माझ्यासमोर कोण उमेदवारी करत आहे। मी केलेल्या कामाला लोक पसंती देतात, लोक मला आशीर्वाद देतात आणि लोकांच्या आशीर्वादाने 2 वेळा या मी मतदारसंघाची खासदार म्हणून निवडून आली आहे। आपका मुझे सहयोग चाहिए, आपका आशीर्वाद चाहिए, और इसलिए आप सभी को 29 अप्रैल को भारी संख्या में बूथ पर पहुंचना है और कमल के फूल के सामने बटन दबाना है। और आप जब कमल के फूल के सामने बटन दबाएंगे ना, तो ये आपका वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाएगा। मी परत ताई, पहिल्यांदा तुम्ही खरं बोलले त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो की रत्ना रघुवंशीला किंवा या शहराच्या नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी कमी करायला नको। माझं अतिक्रमणामध्ये असलेला फार्म हाऊस
जिल्हा अधिकाऱ्यांनी तोडायला नको म्हणून मी जिल्हा अधिकाऱ्यांचा स्पोक पर्सन म्हणून वावरतोय किंवा मी जिल्हा अधिकाऱ्यांची वकिली करतोय, हे तुम्ही जे बोलले ते खरं आहे. ते खरं याच्यासाठी आहे की तुमची अपेक्षा, कारण तुमचं आणि जिल्हाधिकाऱ्याचं भांडण व्हायचं काही कारण असलं पाहिजे असं मला तरी वाटत नाही. पण तुम्ही सातत्याने सांगायच्या की रत्ना रघुवंशींना अपात्र करा, तुम्ही यांचा फार्म हाऊस तोडा, आणि जिल्हा अधिकारी ते तोडत नव्हते. जिल्हा अधिकारी माझ्या नगराध्यक्षाला अपात्र करत नव्हते आणि म्हणूनच तुमचं आणि जिल्हा अधिकाऱ्याचं बिनसलं असं मला तरी वाटतं. ताई, तुम्हाला एक साधं कळत नाही की नंदुरबार नगरपालिकेच्या संदर्भामध्ये नगराध्यक्षाला अपात्र करण्याचं तुम्ही जर अपील मंत्र्याकडे दाखल केलं, सेक्शन 42 खाली तुम्ही अपील दाखल केलेलं असताना जिल्हा अधिकारी कसा कमी करू शकतो नगराध्यक्षांना? जिल्हा अधिकारी फक्त अहवाल पाठवेल. मी स्वतः सुद्धा तुमच्या 11च्या नगरसेवकांना अपात्र करा म्हणून सेक्शन 42 खाली अपील केलंय आणि ते अपील सुद्धा मंत्र्याकडे केलंय. परंतु तुम्हाला ते मला चेक द्यायचा होता म्हणून तुम्ही नगराध्यक्षांच्या विरुद्ध सुद्धा खोटं अपील दाखल केलं आणि शासनाकडे ती सुनावणी होईल, जिल्हा अधिकाऱ्याकडे नाही. जिल्हा अधिकाऱ्यांना काहीच अधिकार नाहीये नगराध्यक्षाला कमी करायचे. शासनाला अधिकार आहे, शासन जे करेल ते सार्वभौम आहे. मी शासनाच्या निकालाचीच वाट बघतोय, पण नगराध्यक्ष आणि तुमचे 11 नगरसेवक, तुमच्या 11 नगरसेवकांनी नगरपालिकेच्या हिताच्या विरुद्ध वागले म्हणून त्यांच्या विरुद्ध मी गुन्हा अपात्र त्यांना करा म्हणून अपील दाखल केलेलं आहे. पण असो, त्या अपिलाचा जो निकाल लागेल तो. माझा फार्म हाऊसच्या संदर्भामध्ये सुद्धा आदरणीय गावित साहेब नंदुरबारचे पालकमंत्री होते, तेव्हापासून तुमच्या परिवाराला तुमचे दादाश्री, माझे काकाश्री स्वर्गीय रमेश पाण्या वळवी साहेबही गेले, ते पण कायम त्या फार्म हाऊसचीच चिंता करत होते. त्यांची गण तक्रारी होत्या. माझं फार्म हाऊस खरं म्हणजे आमची जमीन, रघुवंशी परिवाराची जमीन विरचक धरणामध्ये, जेव्हा कोणीही धरणाला जमीन देत नव्हता, कारण आज तरी 5 पट पैसे मिळतात, लोक स्वतःहून सांगतात की आमची जमीन अधिग्रहण करा, पण त्यावेळेला ज्या वेळेला कोणीही सरकारला अधिग्रहण करण्यासाठी जमीन देत नव्हतं, त्यावेळेला रघुवंशी परिवाराने नंदुरबार शहराला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, विरचक धरण व्हायला पाहिजे, आणि म्हणून आमची जवळजवळ 70 ते 60-70 एकर, नाही तर अजून 5-10 एकर कमी निघाली. तुम्ही म्हणाल की तो खोटं बोलला. 60-70 एकर जमीन रघुवंशी परिवाराची अधिग्रहित झाली आहे त्या धरणामध्ये. त्या धरणामध्ये अधिग्रहण झाल्यानंतर त्याच्यातल्या काही जागेवरती धरणाचं पाणी येत नाही, म्हणून आमचं 1995 पासून आमचा जागल्या होता मनशा त्याचं नाव आहे, आदिवासीच होता. जर जिवंत आहे की नाही मला माहित नाही, पण त्याचा पोरगा आहे, त्याच्या पोराला तुम्ही विचारू शकता. 1995 पासून तिथं जिथं फार्म हाऊस आहे तिथंच आमच्या जागल्याचं घर होतं आणि ते मातीचं घर असल्यामुळे बटेसिंग भैयांच्या नावावर होतं. फक्त शेती आमची आहे, माझ्या वडिलांची शेती होती आणि त्याच्यामुळे त्या जागल्याचं घर होतं. तो जागल्याचं घर आम्ही सिमेंट कॉन्क्रीटची दुमजली इमारत 2000 मध्ये केली. ग्रामपंचायतच्या दप्तरी सुद्धा त्याची नोंद आहे आणि ग्रामपंचायतने सुद्धा 2000 पासून सिमेंट कॉन्क्रीटची दुमजली इमारत तिथं आहे असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर जमीन आमची ॲक्विजिशन झाली, परंतु तरी सुद्धा आमच्या जमिनीवरती आमचं अतिक्रमण नाही आहे. तुम्हाला जर सांगायचं असेल तर अनधिकृत बांधकाम म्हणा, कारण एक कोर्टामध्ये माझ्या विरुद्ध निकाल लागलाय, मी कबूल करेन. JMFC कोर्टामध्ये, साध्या कोर्टामध्ये 2013 का 14 का 12 काहीतरी वर्ष असेल, पण त्या वर्षामध्ये JMFC मध्ये माझ्या विरुद्ध निकाल लागला होता. त्याच्यानंतर मी अपीलही केलं नाही, कारण शेवटी कायदा असं म्हणतो की जर ज्या उद्देशानं जमीन अधिग्रहण केली असेल आणि ते जर उद्देश पूर्ण होत नसेल तर ती जमीन तो शेतकरीच खेडेल, किंवा एखाद्या वेळेला लँड ॲक्विजिशनही झाली आणि ती जर उपयोगात होत नसेल तर त्या शेतकऱ्याला परत करावी असा कायदा आहे. कायदा असताना आम्ही चुकीची दिशाभूल लोकांची करणं हे काय? मग आमची स्वतःची वडिलोपार्जित जमीन आहे उकाई धरणामध्ये गेलेली. अंतुर्ली म्हणून गाव होतं, ताई अंतुर्ली म्हणून, तुम्ही तर जन्माला बी आल्याच असाल, पण अंतुर्ली म्हणून गाव होतं. 25 एकर जमीन आहे माझ्या रघुवंशी परिवाराची, माझ्या आजीची. 25 एकर जमीन आमची उकाई धरणामध्ये अधिग्रहण झाली होती. 900 का 700 रुपये एकरचा लँड ॲक्विजिशनचे पैसे मिळाले होते, तरी सुद्धा आमच्या परिवाराची जमीन गेली. तिथं बॅकवॉटर समोर येतं, तिथं त्या शेतात येत नाही. आजही ती 24 एकर जमीन गेल्या 5 वर्षापासून मी सपाटीकरण वगैरे केलं आणि आम्ही स्वतः खेळतोय.
आम्हाला कोणीही बंधन करू शकत नाही. तसंच या जराळीचं आहे. जराळीच्या 2 एकर जागेमध्ये पाणीच येत नाही. ती जमीन त्याच्या लेवलच्या वर आहे, FSL लेवलच्या. तिथंच नंदुरबार नगरपालिकेचं पंपिंग स्टेशन आहे. पण ते तोडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं. खरं म्हणजे एक निकाल आहे कोर्टाचा, अजून फार आहे. मग सेशन कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हाय कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, लई कोर्ट आहे. तुम्ही मी हयात असेपर्यंत तरी ते फार्म हाऊस तोडलं जाईल असं मला तरी वाटत नाही. पण तरी सुद्धा लढाई चालू ठेवा. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा. परमेश्वर आपल्याला यश देवो अशी मी प्रभूचरणी सुद्धा प्रार्थना करेल. पण सत्याचा विजय नेहमी होत असतो. ठीक आहे, ती कोर्ट काय त्या याच्यात मी पडत नाही. आपण नगराध्यक्षांना अपात्र करावं असं सुद्धा म्हटलंय. माझी विनंती आहे की जर अपीलच तुम्ही शासनाकडे केलं असेल तर कलेक्टर कसं काय अपात्र करू शकतात. पण तरी सुद्धा मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल की ताई जर हिंमत असेल ना तर मी नगराध्यक्षाला राजीनामा द्यायला लावतो. तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या 11 नगर 2च लोकांचे पिटिशन चालू आहे. एक तुमच्या 11 नगरसेवकांचं आणि माझ्या पत्नीचं किंवा या शहराच्या नगराध्यक्षाचं 2 पिटिशन सुरू आहे. तुमच्या 11 नगरसेवकांना राजीनामा द्यायला लावला, मी नगराध्यक्षाला राजीनामा द्यायला लावतो. माझी बायको तर 100% माझं ऐकेल. पण तुमचे 11 नगरसेवक तुमचे ऐकतील की नाही मला डाऊट आहे. कारण तुमचा एखाद दुसराच आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळे चौधरी बंधूंचे आहेत. आणि चौधरी बंधू त्यांना परवानगी देईल का नाही मी सांगू शकत नाही. पण तरी सुद्धा तुमच्या नगरसेवकांना राजीनामा द्यायला लावा, मी नगराध्यक्षाला राजीनामा द्यायला लावतो. आणि एकदा अजून आजमाईश होऊन जाईल. त्या 11 नगरसेवकांची निवडणूक लागेल, नगराध्यक्षाची निवडणूक लागेल, बघू ना काय व्हायचं ते. पण कमीत कमी जे खरं असेल ते जनतेला सांगावं एवढीच तुम्हाला विनंती करतो. माझी विनंती आहे ताई, तुम्ही म्हणाले की 200 कोटीचा भ्रष्टाचार. 200 कोटीचा भ्रष्टाचार नाही, 200 कोटीची कामं झाली या शहरामध्ये. थोडंफार पर्सेंटेजने बोला ना, ते 10%, 5%, 2%, 10 काय असेल ते. पण 200 कोटीची जर कामं साठी मंजुरी झाली तर 200 कोटीचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो. बरं, तुम्ही स्वतः हायकोर्टामध्ये पिटिशन केलंय. तुम्ही स्वतः म्हणजे मी व्यक्तिगत तुम्ही म्हणत नाही, तुमच्या नगरसेवकांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केलंय. ही क्लिप माझी सगळे वकीलही बघतील अशी माझी अपेक्षा आहे. पण तुम्ही हायकोर्टामध्ये जर पिटिशन केलं तर तुम्ही ज्याला पार्टी केलेलं असतं ना त्याला नोटीस निघते. तुम्ही जर पंतप्रधानांना इंडिव्हिज्युअल नरेंद्र मोदी म्हणून जर पार्टी केलं असतं तर त्यांना सुद्धा नोटीस निघाली असते. तुम्ही पार्टी केलं केंद्र सरकारला म्हणून केंद्र सरकारला नोटीस गेली. पण तुम्ही काय बोलले परवाच्या दिवशी पत्रकार परिषदेत की हायकोर्टाने सुद्धा केंद्राला नोटीस पाठवली आणि केंद्राचा खुलासा मागवला नाही. तुम्ही केंद्राला पार्टी केलंय. माझी विनंती आहे, नगरपालिका ताई आता तुम्ही डॉक्टर आहे, MD झालेले आहे, सगळं काही आहे. नगरपालिका ही राज्य सरकारच्या आधिपत्याखालील संस्था आहे, केंद्र सरकारच्या नाही. केंद्र सरकार परस्पर नगरपालिकेला काहीच करू शकत नाही. पण तुमची इच्छा आहे की काही करून नगराध्यक्ष बडतर्फ झाली पाहिजे, नगराध्यक्षापासून सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हीच मागणी केली आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये की ईडीची चौकशी करा. आता ईडीची चौकशी नंदुरबार नगर फार लफडे अजून आहेत ना बाकी. अजून तर आदिवासी खात्यातल्या 6,000 कोटीचा भ्रष्टाचाराची ईडीची चौकशी झालीच नाही अजून. त्याची जर चौकशी झाली तर ते काम ईडीचं आहे. परंतु तुम्हाला एक द्वेषापोटी तुम्ही पिटिशन केली आणि त्याच्यात तुम्ही ईडीची चौकशी मागितली आहे. माझी विनंती आहे ताई, ईडी बीडीची काही चौकशी मागू नका, सरळ मागणी करा, प्रेयर करा हायकोर्टामध्ये सुद्धा की जो रघुवंशी परिवाराला जेलमध्ये टाकेल त्या यंत्रणेकडून आम्हाला चौकशी पाहिजे. बस, ईडी बीडी कशाला पाहिजे. ईडी कुठे येईल आणि आमचा कितवा नंबर असेल तेव्हापर्यंत तुम्ही राहणार, मी राहणार, नाही राहणार काय माहिती. त्याच्यापेक्षा सरळ तू एक प्रेयर करा हायकोर्टामध्ये की रघुवंशी परिवाराला जो जेलमध्ये टाकेल त्याच संस्थेकडनं इन्क्वायरी करावी अशी मागणी तुम्ही केली पाहिजे. केंद्र सरकारला नोटीस निघाली, या ज्या आविर्भावात तुम्ही बोलत होत्या ती नोटीस नाहीये, ते पिटिशन तुम्ही दाखल केलं त्याच्यामुळे ती नोटीस निघालेली आहे. तुम्ही तर उद्या उठून माझ्या टोकर तलाव ग्रामपंचायतची बी चौकशी ईडीने करावी अशी मागणी कराल. जी ग्रामपंचायत तुमचं ऐकत नाही त्याची चौकशी केंद्र सरकारने करावी. असं नाही होत. शेवटी कायदा, घटना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत त्या मर्यादित अधिकारामध्येच ती यंत्रणेने वावरलं पाहिजे. एकमेकाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करायला लागेल तर अराजकता मासेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की फक्त तुमच्या स्वार्थासाठी काही बी मागू नका. आपण त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये बोलल्यात की माझ्या वडिलांना कोर्टाने क्लीन चिट दिली आहे. खरं म्हणजे ताई
डॉक्टर गावित साहेबांना क्लीन चिट कोर्टाने नाही दिली आहे. तुम्ही परत जनतेची दिशाभूल करतात आहे. क्लीन चिट दिली आहे ती फक्त माझे मित्र या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीसने. त्यांनी क्लीन चिट दिली कारण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि भारतीय जनता पक्षाचं घोषवाक्य होतं की जो मग या महाराष्ट्रातला ज्या भ्रष्टाचारी माणसाने बीजेपी मध्ये प्रवेश केला असेल त्याचा वाल्याचा वाल्मिकी करायची फॅक्टरी जर कुठली होती तर ती भारतीय जनता पक्ष होतं आणि म्हणून त्यांनी तुम्हाला क्लीन चिट दिली. क्लीन चिट कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? क्लीन चिट त्यांनी दिली नाही, फक्त मुख्यमंत्री महोदयांनी दिली. हायकोर्टाने तुम्हाला क्लीन चिट दिली नाही. तुम्ही प्रवेश केल्यानंतर मात्र एंटी करप्शनने भूमिका बदलली. जे एंटी करप्शन तुमची ओपन इन्क्वायरी मागत होतं त्या एंटी करप्शनने कोर्टामध्ये सांगितलं की आम्हाला ओपन इन्क्वायरीची गरज नाही कारण तुमचा पक्ष प्रवेश होऊन गेला होता. क्लीन चिट कशाला म्हणतात? क्लीन चिट म्हणतात या देशाचे सर्वात ज्येष्ठ खासदार आदरणीय माणिकराव दादांना ज्या वेळेला त्यांच्यावरती आरोप झाले होते, जी न्यूजने त्यांच्यावर आरोप केला होता, तेव्हा लोकसभेचं संसदेचं अधिवेशन, संसदेमध्ये सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी एकत्र येऊन त्यांनी सांगितलं होतं की नाही ये आदमी ऐसा नहीं है, स्वर्गीय सुषमा स्वराज आज नहीं है. त्यांचं भाषण काढा तुम्ही, त्यांचं भाषण बघा आणि त्यांनी सांगितलं की नाही मैं ये आदमी को भली भांति जानती हूं, ये आदमी ऐसा नहीं है, ये देव आदमी है. आणि सभागृहाने एक मताने क्लीन चिट दिलेला देशातला एकच नेता होता आणि तो आहे माणिकराव गावित. गावित सरीके आहेत तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत होतं की माणिकराव दादाला दिली म्हणून आपल्या वडिलांना बी भेटली नाही. तुमच्या वडिलांची अजूनही हायकोर्टामध्ये पिटिशन चालू आहे. क्लीन चिट तर तुम्ही फक्त भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून केलं. तो सभापति जी, जो बात शरद भाई ने कही है उससे संबद्ध करते हुए मैं एक बात कहना चाहती हूँ. कल जब ये केस दिखाया गया उसके तुरंत बाद उस चैनल ने मुझसे संपर्क साधा और मुझसे कहा कि इसके बारे में मुझे क्या कहना है. मुझे गर्व है ये बात कहते हुए कि विपक्ष में रहने के बावजूद मैंने उनसे कहा ये आवाज माणिकराव गावित की नहीं है. मैंने ये कहा ये माणिकराव गावित का लहजा नहीं है. तो उन्होंने कहा आप ये बात कैसे कह रही हैं? तो मैंने कहा माणिकराव गावित मेरे साथ 10 दिन के लिए विदेश यात्रा पर गए थे. हंगरी, रोमानिया, बल्गारिया गए थे. मैंने उनकी आवाज को बहुत अच्छे से जाना और पहचाना है. और जब आपका चैनल ये बार बार चला रहा तो टीवी पर कान लगाकर भी मैंने कोशिश करी कि मैं आवाज पहचानूं. लेकिन मैं आपसे कह रही हूँ कि इस पर बोलना तो दूर, मैं आपको कह रही हूँ कि ये आवाज उनकी नहीं है, ये लहजा उनका नहीं है. आपने ये खबर दिखाकर उनके साथ अन्याय किया है. उसके बाद मुझे उन्होंने बोला कि हम उनका इंटरव्यू लेने के लिए गए थे और उन्होंने भी यही बात कही कि आवाज उनकी नहीं है. तो मैंने इसीलिए सुबह भी जब ये बात हो रही थी कि मामला उठाया जाए तो मैंने बार बार ये बात कही थी कि आवाज उनकी नहीं है. शरद जी ने कहा 5 दिन में जांच पूरी कर ली जाए. मैं खड़े होकर विपक्ष की तरफ से कहना चाहती हूँ किसी जांच की आवश्यकता ही नहीं. आपने कहा कि आप सरकारी कार्य और संसदीय कार्य में भाग नहीं लेंगे. गावट जी आप पूरी तरह निर्दोष हैं, आप बिल्कुल भाग लीजिए. किसी भी कमेटी से जांच कराने की आवश्यकता नहीं है. मैं आपको अपने तरफ से ये प्रमाण दे रही हूँ. आप 10 दिन मेरे साथ थे. मैं आपकी आवाज को जानती हूँ, आपके लहजे को जानती हूँ, जिस तरह के शब्द आप प्रयोग करते हैं उसको जानती हूँ. उसके आधार पर सदन में खड़े होकर कह रही हूँ आप पूरी तरह निर्दोष हैं. ये कन्वर्सेशन में बातचीत आपकी नहीं है. काही डॉक्टरच्या संदर्भात सुद्धा तुम्ही बोललात, हे खरं आहे. माझ्या मुलीला मी पीजी करताना डोनेशनही दिलं. माझ्या मुलीची मी तुमच्याकडनं मागणी केली होती की तुमच्यावर शासनाचे लाखो रुपये खर्च झालेले आहेत आणि म्हणून तुम्ही दुसरं काही केलं नाही तरी सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 6 तास सेवा जरी दिली असती तरी खूप झालं असतं असं मी तुमच्याकडनं मागणी केली होती. खरं आहे, काही चुकलं नाही माझं. तुम्ही सांगितलं की त्यांच्या मुलीचा नंबर डोनेशन देऊन हे करून लागला, मान्य आहे ना, मी डोनेशन दिलेलं आहे. माझ्या मुलीला ताई मी दर वर्षाची 17 लाख अशी 3 वर्ष पीजी करायची 51 लाख रुपये फी सुद्धा भरली आहे. तुम्हाला लागले नाही ते पैसे, तुमचे पैसे ते सरकारने भरले आहेत. तुमच्यासाठी लाखो रुपयाचा खर्च जो मी माझ्या मुलीसाठी मी केला तो फीचा बी 51 लाख रुपयाचा खर्च तुमच्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने केला.
आणि म्हणून मी तुम्हाला मागणी करत होतो की तुम्ही फक्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा जरी दिली असती तरी सुद्धा लोकांना बरं वाटलं असतं की नाही ताई आहे. तुम्ही जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा द्यायला गेल्या असत्या तर तुम्हाला तुमच्या धाकामध्ये बाकीच्या डॉक्टरांनी सुद्धा लोकांना चांगले उपचार केले असते. तुम्ही सांगितलं की तुम्ही 14 मध्येच पीजी जशा झाल्या तशा खासदार होऊन गेल्या, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करता येत नाही. ठीक आहे, मी 1 मिनिटासाठी तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण MBBS ची डिग्री तुमच्याजवळ होती. MBBS तर तुम्ही झालेल्या होत्या आणि MBBS मधून बी. आणि आपल्याला जर सेवा द्यायची आहे, मी तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल टाकायची सल्ला देत नव्हतो, सेवा सांगतो. सेवा करायला कोणाचीच परवानगी लागत नाही. पण तुम्ही जर सिव्हिलमध्ये सेवा दिली असती तर कमीत कमी माणसांना सेवा तरी दिली असती. पण असो, तुम्ही त्याचा सुद्धा चुकीचा अर्थ काढला. तुम्ही माझ्या मुलीवर गेलात. माझ्या मुलीची मी फी भरलेलीच आहे, पण तुमच्यासाठी गावित साहेबांनी फी नाही भरली, तुमच्यासाठी सरकारने पैसे भरले. तुम्ही फार मेरिटचे होते असंही नाही, तुमच्या एसए मिशनचं मेरिट कार्ड बी माझ्याकडे आहे. एसए मिशन मध्येच तुम्ही बी शिकलेले आहेत. पण मला सगळं माहिती असताना मी काही बोलत नाही. तुम्ही रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये सुद्धा राजकारण केलं. खरं म्हणजे तुमच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांचा काय वाद आहे मला काही कळला नाही. माझ्या पत्नीला कमी करत नाही म्हणून भांडण आहे, माझ्या फार्म हाऊस तोडत नाही म्हणून भांडण आहे, की ती रेल्वे जी आणली ती आमच्या रुग्णांच्या सेवेसाठी आणली. पण तुम्ही त्या रेल्वे जेव्हा आली तेव्हा तुम्ही स्टेशनावर गेल्या, तुम्ही एकदम पाहणी केली, त्याच्या क्लिप व्हायरल झाल्या. तुमच्याबरोबर माणसं असतात त्यांनी क्लिप पाठवली. म्हणजे रेल्वे अशी आली की ती आलेली रेल्वे हिनाताईमुळेच आली अशा आवर्भावात तुम्ही क्लिप व्हायरल केल्या. खरं म्हणजे एखाद्या खेड्यामध्ये यात्रा असते, यात्रा, आणि यात्रामध्ये भगत 12 गाड्या ओढतो. तो कशा 12 गाड्या ओढल्यानंतर त्याचे एकदम असं वाटतं की त्याने ओढल्या, तसं तुम्हाला बी वाटत होतं की ही रेल्वे तुम्ही आणली आहे, जसं ओढून त्या नंदुरबारच्या प्लॅटफॉर्मवर उभी केली आहे. पण त्या रेल्वेचं सुद्धा उद्घाटन जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या दिवशी हे पत्र रिलीज झालं होतं आणि त्याच्यातही म्हटलेलं आहे की काही अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालयात इंजेक्शन रेमडेसिवीर तुटवडा जाणवल्यास शासनाने दिलेल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार दाखल रुग्णास ते इंजेक्शन देणे आवश्यक असल्यास उसनवारी तत्वावर व रुग्णांच्या जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून देण्यास हरकत नाही, हे शासन म्हणतं. परंतु खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे इंजेक्शन रेमडेसिवीर उपलब्ध झाल्यानंतर संबंधित वैद्यकीय व्यवसायाकडून परत घेण्यात यावे. म्हणजे वैद्यकीय व्यवसाय म्हणजे काय? FDAचं ज्याच्याकडे लायसन आहे, ज्याची दुकान आहे, ती रोटरी वेलनेस सेंटर, त्याला उधार देता येईल. परंतु जेव्हा बाजारात उपलब्ध होऊन जातील ते उधारीचे दिलेले रेमडेसिवीर परत घ्या. हे मी जिल्हाधिकाऱ्यांना 6 तारखेच्या पत्रामध्ये लेखी दिलंय की आपण पैसे घेतले तरी मी पैसे द्यायला तयार आहे. मी चेकही डिपॉझिटसाठी दिलाय. नाही तर मी तुम्हाला रेमडेसिवीर 1000 तुम्ही मला दिले तर मी तुम्हाला परत करेल असा सुद्धा मी माझ्या पत्रामध्ये म्हटलंय 6 तारखेच्या. आणि त्याचा आधार काय, या आधारावरच मी सिव्हिल सर्जन साहेबाला फोन केला होता. परंतु सत्य जाणून घ्यायचं नाही आणि कुठंतरी बिनबुडाचे आरोप करत राहायचे अशीच माझी तुमच्याकडनं अपेक्षा नाही. कमीत कमी सत्य काय ते जनतेपुढे जाऊ द्या. तुम्ही डॉक्टर आहात आणि म्हणून तेवढे काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. मी काही आरोप करत नाही, पण नगराध्यक्षाने मला नाही, चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार असं म्हणून माझा उल्लेख करायची गरज नाही. तुम्ही मला आरोप करताना बी चंदू भैया म्हटल्या तरी मी स्वागत करेल. चंदू भैया हा प्रेमाचा शब्द आहे आणि चंदू भैयाच म्हणा, काही माजी आमदार चंद्रकांत, मग एखादा तुम्ही भावनिक होऊन मला जी पण लावलाय, पण काही जी बी लावू नका, चंदू भैयाच म्हणा. माझ्या पत्नीने देशाच्या आरोग्य मंत्र्याला सुद्धा मेल केला होता की नंदुरबारमध्ये फार भीषण परिस्थिती आहे, रेमडेसिवीर नाहीये आणि आमच्या रोटरी वेलनेस सेंटरचा प्रस्ताव आहे, तर आपण आम्हाला 5000 रेमडेसिवीर द्यावे. त्याची कॉपी सुद्धा मी ताई तुम्हाला नगराध्यक्षांनी तुम्हाला ईमेल वरती पाठवली होती, पण साधं उत्तर सुद्धा दिले नाही तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले नाही. आणि आता तुम्ही ज्या वेळेला काहीच केलं नाही त्यावेळेला तुमच्या फेसबुक अकाउंटवर सुद्धा फार कॉमेंट्स यायला लागले, लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या, तेव्हा तुम्ही दौरे करायला लागल्या. आणि आता दौरे करतात आहे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यात दौरे करताना अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, याची पाहणी केली. कशाला डिस्टर्ब करतात त्यांना त्यांची सेवा करू द्या बिचाऱ्यांना. जेव्हा तुम्ही जायला पाहिजे होतं, जेव्हा तुम्ही काही करायला पाहिजे होतं तेव्हा तर केलं नाही. आणि आता मात्र फक्त मिटिंगा घेतात आहे.
दौरे करतात आहे आणि लोकांना ताकीद देतात, सूचना देतात, असं काही दाखवतात जसं त्यांना सस्पेंड करायचे बी अधिकार तुम्हालाच केंद्र सरकारने देऊन टाकलेले आहेत. आता काही वाव आणू नका की तुम्ही फार काम करतात आहे, लोकांना माहिती आहे तुम्ही खरंच कष्ट केलेले आहेत. फक्त आता लोकांना लोकांच्यासाठी काम करू द्या. त्यांना बिचाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना काही मिटिंगा घेऊन सूचना द्या असं मला तरी वाटत नाही. अजूनही काही अपेक्षा असतील तर त्याही मी पूर्ण करून देईल. मी कधीही काही बोलू शकतो. ताई तुम्ही सांगितलं की माणसं बघून बघून मी रेमडेसिवीर वाटले. मी खरंच सांगतो परमेश्वराच्या शपथेने की मी रेमडेसिवीर गरजू माणसाला दिले. मी एक बी माणसाला नाकारलं नाही. माझ्याकडं अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, शहादा, शिरपूर, शिंदखेडा, साक्री, नवापूर सगळ्या ठिकाणच्या लोकांचे कोणाकोणाला दिलेली यादी आहे. भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा असंख्य लोकांना मी रेमडेसिवीर पुरवलेत, कारण त्यांच्या घरचा बी रुग्ण आहे. तो रुग्ण आहे बिचारा. माणुसकी म्हणून आम्ही सगळे मित्र आहोत. द्वेषाने वागत नाही मी कोणाच्या बरोबर, आणि म्हणून सगळ्यांना इंजेक्शनाची मदत फार उपकार केले असं मी मानत नाही. पण मला संधी दिली जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा माझ्याकडे इंजेक्शन होते आणि म्हणून मी तुम्हाला गरजू माणसाला इंजेक्शन देऊ शकलो. मी जे 1200 मध्ये इंजेक्शन विकत होतो ताई ते तुम्ही 2200 मध्ये विकले. तुमच्या घरी सुद्धा 100-200 इंजेक्शन तुम्ही आणले असतील, लोक घ्यायला आले होते. माझे स्वतः कार्यकर्ते सुद्धा त्यांना रेमडेसिवीर पाहिजे होतं. त्यांनी मला विचारलं की भैया आम्हाला रेमडेसिवीर पाहिजे, हिनाताईकडे आहे, तिथं थोडी गर्दी आहे घरी, आम्ही जाऊ का? मी त्यांना सांगितलं की जा. आपले आणि हिराताईचे बी संबंध आहेत, आपले आणि विजयकुमार गावित साहेबांचे सुद्धा संबंध आहेत. तुम्ही सगळ्यांनी विजयकुमार गावितांना सुद्धा माझ्या सांगण्यावरून बस दिले, जा आणि तुम्हाला रेमडेसिवीर ताई देईल. आमचे लोक तिथं आले. माझ्याकडे क्लिप आहे. मी राजकारण करत नाही, मी माणसं पाहून कधी रेमडेसिवीर वाटले नाहीत. पण तुमचे कार्यकर्ते भाजपची शिफारस मागत होते. माझ्याकडे क्लिप आहे, क्लिप. जर तुम्ही, मी असं प्रत्येक गोष्ट जाहीर करणार नाही, पण जर तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्हाला सुद्धा पाठवेल. तुमचे कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांना विचारत होते की नाही तुमको नाही देता आएगा. तुम्ही मग 100 का कितीतरी इंजेक्शन मला वाटतं मोहन खानवानीला दिले. परंतु आमच्या लोकांना 2-2 इंजेक्शन पाहिजे होते. तरी त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याची शिफारस आणा, त्याच्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही. हे पाप तुम्ही केलंय, मी नाही. माझ्याकडे क्लिप आहे. जर तुम्ही कधी बी सांगणार तर मी जाहीर बी करेल, जाहीर दाखवेल. उलट माझ्या कार्यकर्त्यांनी रुबाबात सांगितलं की तुमचे इंजेक्शन तुमच्या जवळच ठेवा, आम्हाला नको. आम्हाला तुम्हाला डायरेक्ट द्यायचे असतील तर इंजेक्शन द्या, पण तुम्ही जर कोणाची शिफारस भाजपवाल्याची आणा असं जर सांगत असाल तर आम्ही शिफारस नाही आणणार. कारण आम्ही शेवटी तुम्हाला बी मदत केली आहे ना. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती की नाही तुमच्याकडनं बी रेमडेसिवीर मिळायला पाहिजे. हा भेदभाव तुम्हीच केला. आणि म्हणून मी तर काही तुम्हाला आता शेवटी एकच सांगणार आहे की नेकी कर बंदे मुफ्त का खाना छोड़ दे. नेकी कर बंदे मुफ्त का खाना छोड़ दे, नहीं होता भला तो बुरा करना छोड़ दे. बस तुमच्याने एखाद दुसरं काम कमी जास्त झालं तरी चालेल, नंदुरबारची जनता सहन करून घेईल. पण ज्या मोदी साहेबांच्या मुळे तुम्ही खासदार झाल्या त्या मोदी साहेबांचा अपमान करायचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही. मी तुम्हाला ती माझी त्या पेट्रोल पंपाच्या मागच्या सभेची क्लिप सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये टाकणार आहे की मोदी साहेब काय बोलले होते. पण तुम्ही त्यांचं नाव सुद्धा घेतलं नाही की मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि मग तुमच्या कर्तृत्वाने बोलल्या असत्या तरी मी समजू शकलो असतो. पण तुम्हाला वाटतं नाही गावित परिवार म्हणजे फार मोठा परिवार आहे, पण तसं काही नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे ती लोकांना सगळी माहिती आहे. परत जर तुम्ही माझ्यावरती कर्ज ठेवलं तर त्या कर्जाची परतफेड करेल. पण माझी इच्छा आहे की हा वाद थांबवून भविष्यामध्ये नंदुरबारच्या जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाच्या प्रकृती कशी चांगली होईल याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे. प्रशासन चांगलं काम करत असलेलं आमच्या जिल्हाधिकाऱ्याचं देशामध्ये कौतुक होत आहे. फक्त आम्हीच त्यांना नाकारतोय की नाही. यांच्यामुळे करोना वाढला, जिल्हाधिकाऱ्यामुळे करोना वाढला, सिव्हिल सर्जनमुळे करोना वाढला, रोटरी वेलनेस सेंटरमुळे भ्रष्टाचार झाला. मग या जिल्ह्यामध्ये कोण चांगला तरी आहे ताई याची बी यादी तुम्ही जाहीर करा. तुमचा परिवार सोडून, हा, नाही तर तुम्ही म्हणाल की आमचाच परिवार चांगला आहे. नाही, तुमचा परिवार सोडून दुसरा कोण चांगला आहे याची बी यादी एकदा जाहीर करा. या सगळ्या भानगडीत न पडता आपण सगळे मिळून करोनाच्या या संकटाशी सामोरे जाऊया. कारण तिसरी आणि चौथी लाट सुद्धा येणार आहे. या देशाचे नेते ज्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे त्या गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलंय की तिसरी आणि चौथी लाट येईलच. तर अशा वेळेला आमचा जिल्हाधिकारी जर चांगलं काम करत असेल, तुम्ही अजून म्हणाल की ते त्याची वकिली करतात आहे, नाही, पण चांगलं काम करत असेल तर आम्ही त्यांचे कौतुक केलंच पाहिजे. ते पण आदिवासीच आहेत, तुमच्याच लोकसभा मतदारसंघामधले राहणारे आहेत. आणि म्हणून जर चांगलं काम करणारा अधिकारी असेल
तर त्याच्या पाठीमागं सुद्धा खंबीरपणे उभं राहणं लोकप्रतिनिधी या नात्याने मी माझं कर्तव्य समजतो. पुनश्च एकदा आपल्यालाही विनंती करतो की आता आपणही एकदम द्वेषाने बोलण्यापेक्षा हसत खेळत बोलत राहिला पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर पण राग दिसतो, तो राग कधी बी आपण भेटलो तर काढून घे जा. परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला या करोनाच्या संकटात आपण सर्व मिळून करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.